विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला सांगू का? वायवा सीरीज म्हणजे जादू आहे लक्षात घ्या. आणि यातले बऱ्याचशा ट्रिक्स आणि शॉर्टकट्स मला माझ्याच ऑफलाईन मधल्या मुलांकडून मिळतायत. आणि हा जो आज व्हिडिओ बनवतोय मी तुम्हाला सांगतो शॉकिंगली बरं का, मी डायरेक्टली क्वेश्चन इकडे जातोय आता. ओके बघा, मी इथं काय घेतलंय फ्रेंडलुईच, आज मला ते प्रोनाउन्सिएशन जमत नाही. ऍडसॉर्प्शन आयसोथर्म, ठीक आहे. काय सायंटिस्टचं नाव फ्रेंडलुईच असंच काहीतरी आहे ना. तर आपल्या पुस्तकात किती पॉइंट दिलेत बघा, हा एक ग्राफ दिलाय. ओके. आता हे एक्स बाय एम म्हणजेच किती ऍडसॉर्ब झालाय तो गॅस, ठीक आहे. बघा ना, जेवढं टेम्परेचर कमी आहे तेवढं ऍडसॉर्प्शन जास्त आहे. का? कारण ऍडसॉर्प्शन तर एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. मग ऍडसॉर्प्शन जास्त व्हायचं टेम्परेचर कमी पाहिजे ना, म्हणजे तर टेम्परेचर कमी, ऍडसॉर्प्शन जास्त आहे. बर, सगळ्यात महत्वाचं इथं मी एक्स बाय एम इक्वल्स टू के पी रेस टू 1 बाय लिहिलंय. पी म्हणजे काय? प्रेशर. पण प्रेशरला काही वेळेस कॉन्सन्ट्रेशन सुद्धा रिप्लेस करू शकतंय. एन ची व्हॅल्यू ऑलवेज लेस ग्रेटर दॅन 1 आहे बरं का, लक्षात घ्या. आणि एन आणि के हे दोन कॉन्स्टंट आहेत. ओके. आता याच्यावर इथं ग्राफ प्लॉट केलाय. मग मी आता काय करतोय तुमच्यासाठी बघा. मी असं लिहितोय की एक्स बाय एम दॅट इक्वल्स टू के आणि पी रेस टू 1 बाय एन. बर, मी इकडचा लॉग घेतो. मग लॉग एक्स बाय एम दॅट इक्वल्स टू लॉग के प्लस लॉग पी रेस टू 1 बाय एन. का? लॉगची प्रॉपर्टी इंटू असेल की प्लस होते. चला हे 1 बाय एन पुढे घेऊया. म्हणजे मला असं मिळालं लॉग एक्स बाय एम दॅट इक्वल्स टू 1 बाय एन लॉग पी प्लस लॉग के. मग तुम्ही जर ग्राफ प्लॉट करताना वाय ऍक्सिस वर लॉग एक्स बाय एम चा ग्राफ, एक्स ऍक्सिस वर लॉग पी घेतलं तर तुम्हाला हा ग्राफ असा मिळेल. आणि हा जो इंटरसेप्ट आहे त्याचीच व्हॅल्यू आहे लॉग के. हे सगळं विचारलं जातंय आणि सगळ्यात इम्पॉर्टंट या लाईनचा स्लोप 1 बाय एन आहे. कारण याला मी कम्पेअर करतोय y इक्वल्स टू एम एक्स प्लस सी. सी म्हणजे तो वाय इंटरसेप्ट, सी ची व्हॅल्यू लॉग के इंटरसेप्ट. एक्स ऍक्सिस वरती कोण आहे? लॉग पी. त्याचा कोएफिशियंट एक्स चा कोएफिशियंट स्लोप असतो. लॉग पी चा कोएफिशियंट 1 बाय एन. 1 बाय एन हा स्लोप असणार आहे. बरं, सगळं झालं. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय की पी प्रेशरच्या ऐवजी कॉन्सन्ट्रेशन सुद्धा ते देऊ शकतात. बानो 2 मिनिट नेहमीप्रमाणे 2 मिनिट लागले आपल्याला फक्त. आणि 2 मिनिटात आपण बऱ्याच मुलांना न जमणारे प्रश्न क्लिअर केले. फ्रेंडलिच ऍडसॉर्प्शन आयसोथर्म. पहिला प्रश्न, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इंटरसेप्ट ऑन वाय ऍक्सिस व्हेन अ लॉग एक्स बाय एम इज प्लॉटेड अगेन्स्ट लॉग पी? आठवा, मी तुम्हाला परत शिकवणार आहे. एक्स बाय एम दॅट इक्वल्स टू के पी रेस टू 1 बाय एन. घ्या लॉग. लॉग घेतल्यानंतर मला इथं लॉग एक्स बाय एम लॉग पी रेस टू 1 बाय एन जे पुढे घ्या प्लस लॉग के मिळणार. आणि हा तुमचा इंटरसेप्ट आहे. किती सेकंदाचं काम आहे सांगा. वायवा सिरीज केली असेल तर केमिस्ट्री तुम्ही विदिन सेकंड सॉल्व्ह करणार, लक्षात घ्या. नवीन मुलं जॉईन होत आहेत रोजच्या रोज. तुम्हाला सांगतो वायवा नंबर कुठला बघताय तुम्ही? वायवा नंबर 48 बघताय बाळांनो. वायवा नंबर 48. 47 बघा. ग्लायकोसिडिक लिंकेज घेतलेत. 2 मिनिटात काम ओके होतंय. 2 मिनिटात. माल्टोज, अमायलोज, अमायलोपेक्टिन, त्याच्यानंतर सांगतो शुगर, लॅक्टोज, सेल्युलोज. लॅक्टोज म्हणताना तोंडात माझ्या लँड क्रुझर येत होतं बरं का, कारण आपला शॉर्टकट आहे ना. नसेल तर पहिला तो व्हिडिओ बघा बाळांनो, पहिल्यांदा बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये टॉपला नेणार आहेत, लक्षात घ्या. चला, एक ग्राफ बद्दलच बोलायचं होतं मला. चला, हा पुस्तकातलाच ग्राफ आहे. हायेस्ट अमाउंट ऍब्सॉर्ब कुठं असणार आहे? टेम्परेचर लोएस्ट असताना. कुठला ऑप्शन करेक्ट आहे? ए. बरं, इथं पी लिहिलंच नाही त्यांनी. हा ग्राफ अगेन्स्ट पी असतो. पण काही केसमध्ये प्रेशरच्या ऐवजी काय घेऊ शकतात तर कॉन्सन्ट्रेशन घेऊ शकतात, लक्षात घ्या. अजून प्रश्न, which from the following represent Friendlich empirical equation for adsorption? एम बाय एक्स नाही रे, एम बाय एक्स नाहीये, एक्स बाय एम आहे. रेस टू एन नाहीये रे, 1 बाय एन आहे. आला का लक्षात? पण हा जर फॉर्म्युला केला असेल तर जमणार ना. नाही केला तर हातातले मार्क घालवणार तुम्ही. मग हातातले मार्क घालवायचेच नाहीयेत. तुमच्यासाठी रँकर्स कोर्स आहे. ऍप तर डाउनलोड करा. भरपूर फ्री लेक्चर्स आहेत बघा आणि नंतर रँकर्स कोर्स परचेस कराच. सेकंड अटेम्प्टला लागणारच आहे तुम्हाला. आता नेक्स्ट क्वेश्चन मी नाही सांगणार. मी नाही सांगणार, तुम्हालाच करायचा आहे तो प्रश्न. काय सांगा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्लोप? स्लोपची व्हॅल्यू 1 बाय एन. ऍक्च्युली 7 सेकंद लागले कारण जरा डिस्कस करत होतो म्हणून म्हणूया आपण. नाहीतर 7 सेकंदाचं हे काम नाहीये. हे विदिन सेकंदाची कामं आहेत. बर, मग आता
महत्वाच्या मुद्द्यावर डिस्कशन करायचं आहे. मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल देणार आहे. श्याम आराध्ये. बघा, यश आराध्य नावाचं चॅनल तुम्हाला कदाचित माहीत असेल, कदाचित का नक्कीच माहीत असेल. त्याचा चुलत भाऊ माझ्याकडे होता श्याम आराध्य. COEP CS मधून पास आउट झालाय. 99.9 प्लस पर्सेंटाइल होते. 99.9 पेक्षाही जास्त पर्सेंटाइल होते. मी श्याम बद्दल का सांगतोय? मी सांगतो. श्यामला तुम्ही फिजिक्सचा पेपर WhatsAppला पाठवा. 50 प्रश्न आहेत. MCQs. पाऊण तासाच्या आत तुम्हाला सोल्युशन मिळणार आणि श्यामचा स्कोर असणार आहे 45 प्लस फिजिक्समध्ये. ॲक्चुअली 47, 48 असायचा. 1-2 प्रश्न कदाचित आमचीच मिस्टेक असायची. म्हणजे ऑलमोस्ट पैकीच्या पैकी मार्क. बरं. मॅथ्सला पण काहीही प्रॉब्लेम नाही. एकदम परफेक्ट म्हणतो ना, मक्खन एकदम व्यवस्थित. पण केमिस्ट्री म्हणलं की श्याम म्हणायचा की 10 ते 15च स्कोर, 10 ते 15 स्कोर त्याच्यापुढे जातच नाही. तणाव. पण आम्ही तो तणाव दूर केला आणि खाऊ का वायवाची सुरुवातच तिथनं झाली म्हणा. केमिस्ट्रीमध्ये भरपूर पेपरमध्ये असे प्रश्न असतात, की जे तुम्ही विथिन सेकंड सोडवू शकता. मी तुम्हाला दाखवतोय, बऱ्याच वेळा दाखवलंय, टेस्ट हिस्ट्री दाखवतोय. तुम्ही मला सर परत-परत दाखवतोय. अरे गरजेचं आहे तुम्हाला सांगावं लागतंय. 9 मिनिटात 35 प्रश्न मी अटेम्प्ट केले. 29 बरोबर आले. काय पाहिजे आणखीन? काय पाहिजे? मी तुम्हाला सांगतो 15 मिनिटं वेळ दिला. 40 प्रश्न बरोबर आले. मी 44 अटेम्प्ट केले होते. मग तुम्ही सगळेजण या लेव्हलला पोहोचणार आहे वायवाच्या मतीनं, वायवा सीरीजच्या मतीनं. पण तुमच्याकडून कमेंटमध्ये थोडं तरी माझं कौतुक होऊ दे ना. आम्हाला पण आवडतं रे. मी पण माणूसच आहे तुमच्यासारखा ना. थोडं कौतुकाचे 2 शब्द ऐकले की बरं वाटतं. तर बरेचसे आहेत बरं का YouTubeवर रेग्युलर कमेंट करणारी मुलं आहेत. छान. मी तुम्हाला सांगतो बरं वाटतं. मग एनर्जी येते. एनर्जी येते. मी तुम्हाला सांगतो हा वायवा सीरीजचा व्हिडिओ अपलोड करायच्या अगोदर हे 5वं लेक्चर आहे माझं. ओके. व्हिडिओ मी अपलोड करतोय. काही कारणामुळं काही थोडंसं उन्हाळी, वादळी पाऊस त्यामुळे लाईट नव्हती. व्हिडिओ करता आले नाहीत आदल्या दिवशी म्हणूया आपण. मग सलग हे 4-5 व्हिडिओ करून पुन्हा ऑफलाईन लेक्चर घ्यायचंय, अजून जेवायला जायचंय. पुन्हा दिवसभर पालक भेटायला येतायत. नवीन 11वीचे ॲडमिशन्स खूप होतायत. पण तुमच्यासाठी करणार म्हणजे करणार. कारण तुमच्या कमेंटमध्ये येतं ना, "सर वायवा अपलोड करा. आज केलं नाही. वाट बघतोय." एनर्जी मिळते त्यातून, भरपूर मिळते. आता तुम्हाला सांगतो. मी असताना काळजी करायची नाही. सर एवढं सफिशियंट आहे का? आहे सफिशियंट. तुझं काहीच केलं नसेल तर एवढं सुद्धा सफिशियंट आहे. पण तुझ्याकडे वेळ असेल तर हे करून सुद्धा रँकर्स कोर्समध्ये लेक्चर्स करायचे आहेत. ते सुद्धा दी बेस्ट आहे. त्याच्या बाहेरचं काही येत नाही. मग या स्टेजला तुम्हाला कमी वाटत असेल कुठं, तर केमिस्ट्रीपासून सुरुवात करा बाळांनो. मॅथ्सवर जास्त फोकस ठेवा. फिजिक्स फॉर्म्युले करा फक्त. ते देखील पुरेसे ठरतील. मग चला, करा चांगला अभ्यास. ऑल द बेस्ट.